एकीकडे उपोषण करतायत, तुम्ही देखील त्या उपोषणाला पाठिंबा द्या। आमच्या 6 कोटी मराठा समाजाचं काळीज, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा समाजाला लाभलेलं दैवत आज 6 दिवस झाले आमरण उपोषण करत आहेत। आज त्यांची परिस्थिती बघितली एकदम बिकट झालेली, पण या सरकारला अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। म्हणून आम्ही ह्या एक दिवसीय आंदोलनातून सरकारला इशारा देत आहोत की उद्या जर जरांगे पाटलाचं काय बरं का वाईट जर झालं तर त्यासाठी आम्ही जे बी थराला जायचं वेळ तिथे आम्ही थराला जाणार। आमचा जीव गेला तरी चालेल, काही जरी झालं तरी चालेल, पण उद्या जर जरांगे पाटलाला जर बरं वाईट झालं तर आम्ही अजिबात सहन करणार नाहीत। कारण त्यांची आज जर परिस्थिती जर बघितली तर आम्ही बघू शकत नाहीत, एवढी त्यांची हालत खराब आहे। रात्री आम्ही ज्यावेळेस बघितलं ते पूर्णपणे ढासळले ते, कारण तो माणूस आज समाजासाठी एवढा आपला स्वतःचे मुलं बाळं आपली फॅमिली सोडून तो समाजासाठी एवढा रडतोय झडतोय। मग आमचं बी काहीतरी कर्तव्य आहे की त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारला एक इशारा देण्यासाठी खरोखरच आम्ही एवढ्या भावनिक आहोत की जर उद्याच्याला जर जरांगे पाटलाला काही जर झालं तर मी स्वतः सांगतो की आम्ही जीव जरी द्यायची वेळ आली तर आम्ही जीव देऊ, पण अजिबात आम्ही मागं हटणार नाहीत। कारण जरांगे पाटलाची परिस्थिती सध्या खूप बिकट झालेली आहे। म्हणून आम्ही सरकारला हात जोडून विनंती करत आहोत की तुम्ही या गोष्टीवर जरूर लक्ष द्या। नक्कीच आपण जर बघितलं असाल तर मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते भाऊक दिसत आहेत। या ठिकाणी महिला आंदोलक देखील आहेत। काय सांगाल, एकीकडे मनोज जरांगे सातत्याने मागणी करतायत, मात्र ती मागणी पूर्ण होत नाही, आता पुन्हा ते उपोषणाला बसले। हो।